हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय कारल्याची भाजी। अजिबात कडू होणार नाही, नक्कीच करून बघा अशा प्रकारे। आणि आपण हिरवं वाटण बनवतोय आणि काळा मसाला। तर बघा, कडू कारलं न होण्यासाठी शक्यतो वेळ जर असेल तर कारलं रात्रीच कट करून बॉईल करून घ्यायचे। आणि बॉईल करताना त्याच्यामध्ये आपल्याला चिंच टाकायची आणि मीठ भरून घ्यायचे। यामुळे कारला अजिबात कडू होत नाही। आणि रात्री जर करून ठेवलं तुम्ही तर खूपच छान। आणि घाई असेल तर थोडा अर्धा एक तास करून घ्या आणि याच्यासोबत थोडंसं तुम्ही हळद भरली तरी चालेल। तर मी आता बघा सगळे भरून घेतलेत कारले आणि पाणी टाकून बॉईल करून घेते। आणि आता मसाला काढून घेऊया। तर मसाल्यासाठी 2 मोठे कांदे घ्या। कांदा एकदम ब्राऊन करून घ्यायचा आहे। ब्राऊनपेक्षा जास्त डार्क केला तरी चालेल, कारण काळा मसाला आहे। तर बऱ्याच वेळेस आपण काळा बनवतो तेव्हा खूप जणांना वाटतं काळा म्हणजे करपतो का काय, चव वगैरे बदलते, पण असं काही होत नाही। तर काळ्यापेक्षा जास्त ब्राऊन करून घ्यायचा आहे। आणि थोडंसं तो ब्राऊन होत आला की मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं, म्हणजे तो छान होतो। तर बघा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर धणे घ्यायचेत। हिरव्या मिरच्या थोडा जास्तच घ्यायच्यात, झणझणीत एकदम तिखट कारलं छान लागतं। शेंगदाणे घेतलेत। त्यानंतर थोडेसे तांदूळ घेतलेत 1 चमच आणि काही खडे मसाले, जसं की लवंग घेतल्यात 2 मिरे, 1 विलायची आणि थोडंसं दालचिनी आणि खसखस घेतले। तर बघा, हा मसाला एकदम परतून काळा करून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता कांदा किती छान असा काळा झाला आहे आपला। सुगंध तर मसाल्याचा एकदम भारी येतोय। तर वाटून घेत आहे। त्याच्यात मी अद्रक टाकली आहे, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर। मसाला पाणी टाकून मस्त बारीक असा वाटून घ्यायचा आहे बघा। आता फोडणी करून घेतोय। फोडणीसाठी तेल थोडंसं जास्त टाका कारल्याला। कांदा घेतलाय, कांदा पण चांगला ब्राऊन झाला की टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि आपण घेतलेला मसाला। तर मसाला एकदम चांगला परतून घ्यायचा आहे। हवा असेल तर थोडासा कारल्यामध्ये पण हा मसाला भरून घ्यायचा आहे। थोडीशी हळद घेतली आणि चवीपुरतं मीठ। कारल्यामध्ये पण आपण मीठ भरलेलं आहे, त्यासाठी आपण मसाल्यापुरतंच मीठ टाकायचं। लक्षात ठेवायचं, नसता खारट होणार भाजी। तर बघा, आता कारले टाकून घेत आहे। मसाल्याला कलर एकदम सुंदर आलाय। आता कारले टाकून परतून घेऊन 5 मिनिटं अजून मसाला शिजवून घ्यायचा आहे। एकदम भारी अशी भाजी होती, भन्नाट अशी एकदम, आणि झणझणीत होते। आता त्याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घेऊया। तर बघू शकताय तुम्ही 5 ते 7 मिनिटानंतर तेल पण बाजूनं किती छान असं उतरले। तर रेडी झाली आपली कारल्याची भाजी। रेसिपी आवडली तर लाईक करा।